श्री स्वामी समर्थ ताईंनो, आज पण ना आमच्या आहोंचा उपवासच होता। आज काय संकष्ट चतुर्थी असल्यामुळे आज पण टिफिनला साबुदाण्याची खिचडीच दिली होती। आज आहोंना थोडं लेट जायचं होतं, 8 वाजता गेली। तोपर्यंत गोपी पण उठलेली होती। गोपी कशी पप्पा चालल्यानंतर पाहत होती, कारण तिनं त्यावेळेला जस्ट उठली होती। तिनं ऑफिसला जाताना त्यांच्या पाठीमागं नाही लागत। मग काय गोपीला परत आंघोळ वगैरे घातली, तिचं मेकअप केला, आवरून घेतलं। बघा कशी दिसते गोपी। नंतर तिचं काय खाली घेऊन जाण्यासाठी ना मागं लागली, भुरूर भुरूर करत राहते दिवसभर। मग तिला थोडंसं खाली घेऊन आले, थोडंसं फिरवावं म्हणलं इकडं तिकडं। मग गार्डनमध्ये नेल्यानंतर तिला उभा केलं। तिला ना आजकाल आता उभा राहायला येईल, त्यामुळे तिला फार आनंद होते की धरून उभा राहता येते। मग काय उभं राहून इकडं तिकडं बघणं, हसणं, झाडं दिसतात हिरवे, ती हलायलेली बघत राहते। मग थोडंसं इकडं तिकडं खेळवलं, नंतर परत गार्डनमध्ये ना घसरगुंडीवर तिला बसवलं। तिला घसरगुंडी पण खेळायला फार आवडते, घाबरते पण तरी पण खेळायची असते तिला। मग घसरगुंडीवर थोडंफार खेळवलं, मग तिथे थोडी खेळत बसली। मॅडम घरी जायचं काही नावच घेत नव्हतं, इतका खेळायला आवडते ना खाली जाऊन। मग थोडा वेळ झोका खेळवला, झोक्यावर तर खुशच खुश मॅडम। आणि तिला ना जास्त जेव्हा 5 वाजता मुलं असतात ना गर्दीमध्ये, मग त्यावेळेला तिला नाही खेळायला आवडत। ती असं एकटं शांत असतं त्यावेळेला तिला खाली न्यावं लागते, गर्दीत मुलांसोबत मग नाही। त्याच्यानंतर मग घरी आणलं कसं तरी, तर मॅडम मग काय खिडकीत उभारून बाहेर बघत बसल्या, कोण येते जाते। मग संध्याकाळी आहोंचा उपवास होता, त्याच्यासाठी मग स्वयंपाकाची तयारी। एकीकडे मटकीची भाजी शिजवली, कुकरमध्ये भात लावला आणि म्हणलं चला पटकन भाजी करून घ्यावी आणि चपात्या पण करून घ्याव्या। गोपीना रात्री थोडं झाली का दिवस मावळल्यात जरा किरकिरच करत राहते। तिला किती जरी सांगितलं ना, समजवलं तरी तिला वाटतं की मम्मीनंच घ्यावं। दिवसभर मम्मी जवळ बसलेली असते तरी पण तिला मम्मी जवळच बसायचं असते, पप्पा जरी असले तरी। मग इकडं मटकीची भाजी फोडणी टाकली बघा, आणि नंतर मोदक करायला तर काय सुट्टीच होती। मग आपलं पटकन 4-5 चपात्या तेवढ्या करून घेतल्या। मी स्वयंपाक करताना गोपीच्या पप्पांना गोपीला खाली घेऊन जातात फिरायला, तोपर्यंत मग मला फास्टमध्ये स्वयंपाक आवरून घ्यावं लागते, भांडे पण आवरून घ्यावे लागतात। आणि एवढ्या चपात्या होईपर्यंत ना गोपी आली वरती, तोपर्यंत लगेच गोपीला घेऊन आले ते। तर गोपी बघा कशी करते, आल्यानंतर पाणी पित होती। नंतर तिला जीव घालणं म्हणजे सगळ्यात मोठा टास्क आहे। ती ना खायला